हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता इकडे मी किचनवरती आहे, नाश्ता बनवते. तर तुम्हाला मी दाखवते मी आज नाश्ता काय करते. घेतलं आहे अंडा, त्याच्यामध्ये चपाती ॲड करते. एग रोल असं बनवते. इथे दूध ठेवलं आहे आणि इथे कॅटूसाठी ओट्स बनवते. तर नंतर ह्याच्यामध्ये मी बनाना मॅश करून टाकेन. आणि आता मी इथे चपाती करते, वरतून टाकते आणि त्याच्यामध्ये चीज ॲड करेन. तर याचं माझी चपाती थोडी तुटली आहे. आणि आता असं ह्याच्यावर चीज ॲड करेन. आणि उद्या माझ्या कॅटूचा बड्डे आहे, तर मला त्याची पण तयारी करायची आहे. केक वगैरे ऑर्डर करायला जायचं आहे. हे झालं, आता ह्याला मी रोल करून घेईन. तर हे बनाना मॅश करून घेतलं आहे मी ओट्समध्ये. हे तिला खूप आवडतं, हे खूप आवडीने खाते ती. मग तिला मी हेच देत असते. आणि चपातीसुद्धा आवडते, ग्राइंड करून मिल्कमध्ये मिक्स करून देते, ते पण ती आवडीने खाते. तर कॅटूचा नाश्ता रेडी आहे, माझा पण नाश्ता रेडी आहे. तर आम्ही करून घेतो. आणि इथे माझ्या मम्मीने माझ्यासाठी मच्छी घेऊन आली होती. आणि ती माझी मम्मी दर महिन्याला मला अशी मच्छी घेऊन येते. आणि मस्त खेकडे वगैरे पण आहेत, काळे खेकडे. आणि आता इथे मी मटण करायला घेतलं आहे. तर मी मटण बॉईल करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये दही वगैरे ॲड करेन. पहिला कुकरला शिट्ट्या लावून घेतल्या, त्याच्यामध्ये हळद आणि खडे मसाले वगैरे टाकून मग शिट्ट्या घेतल्या 4-5. त्याच्यानंतर हे मी मटण वेगळं काढलं आणि त्याच्यामध्ये दही मॅरिनेट करून ठेवते, अद्रक लसूण पेस्ट आणि मसाले, चिकन मसाला, मटन मसाला, हळद, लाल तिखट वगैरे सर्व ॲड केलं, गरम मसाला, आणि थोडं बाजूला ठेवलं. आणि ह्याच्यामध्ये जास्त काय मगजमारी करायची गरज नाही आहे, फक्त हे साधं सिंपल तुम्ही बनवू शकता. आणि मी असंच मी चिकनसुद्धा करते. तर म्हणजे मी तर व्हरायटीज सारखे ट्राय करत असते, तर तुम्हाला मी ते दाखवतेच आहे. तर आता ही तुम्ही मटनची रेसिपी पुढे बघा कशी बनवते मी. आता इकडे मी एका कढईत तेल घेतलं आहे आणि हे पूर्ण मॅरिनेशन मी त्याच्या आत टाकलं आहे. आणि हे परतून घ्यायचं, थोडं मिक्स वगैरे करून घ्यायचं चांगलं. आणि बिरिस्ता आहे ना, ते मी ग्राइंड करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये ना पाणी नाही टाकलं आहे मी, असंच फक्त मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे आणि ते ॲड करायचं आहे. आणि मस्त 10-15 मिनटं ठेवायचं आहे स्लोवरती. आणि हिरवी मिरची पण ॲड केली आहे, स्लीट नाही केली आहे त्याला, अशीच अख्खीच टाकली आहे. बस झालं, रेडी आहे. 15-20 मिनटं मस्त स्लोवर शिजायला ठेवायचं आणि मग रेडी आहे तुमचं मटण. तुम्ही पुढे अजून रेसिपी बघा कसं बनवते मी. आणि आता ह्याच्यामध्ये जे मी पाणी ॲड केलं ते स्टॉक आहे मटनचं, जे मी सिट्ट्या लावून घेतलेलं आहे, तर तेच ॲड करते. कारण मी पाणी वगैरे नाही ॲड केलं, मग ते स्टॉकच आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात. आता इकडे मी माझ्या केसांना ऑइल लावून घेते आणि मला खरंच खूप कंटाळा येतो. मी माझ्या मम्मीची वाट बघत असते, पण आता ती लेट येते ना, तर मीच लावून घेतलं. कारण मला हेअर वॉश करायचं होतं आणि मी कलरसुद्धा केला होता. तर आलं आहे छान, थोडं ठीकच वाटतं आहे, छान वाटतं आहे. आणि मी कसं लास्ट टाईम पण केलं होतं, लास्ट इयर कॅटूच्या बड्डेलाच केलं होतं, तेव्हा मी पूर्ण हेअर केलं होतं. आणि फक्त आज ह्या टायमाला फक्त मी हायलाईटच केलं वगैरे अप्लाय करून घेतलं आहे. नंतर हेअर वॉश करेन आणि आता मी किचन क्लीन करते.
हॅपी प्लॅनेट ऑनलाईन बघितलं असं तर हा खूप छान लिक्विड आहे. तर मी आता हे पूर्ण किचन वगैरे साफसफाई करून झाली आहे आणि आता मी डाळ वगैरे करायला घेते. तेच मला मी दाखवत होते आणि खूप कंटाळा आलेला, तर मी बोलली चला आता डाळच बनवते. तर मी डाळ कोणती घेतली आहे, तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे. तेच तुम्हाला मी दाखवत होते. आता कुकरमध्ये मी घेते राई, जिरं आणि त्याच्यानंतर मी ॲड करेन कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि लसूण. मिक्स वगैरे करून घ्यायचं थोडं लाल होईपर्यंत. टोमॅटो ॲड करायचं आणि मग हळद आणि थोडी लाल तिखट मी टाकली आहे. आणि त्याच्यानंतर आपली डाळ आहे ती टाकून घ्यायची आणि 3-4 मस्त शिट्ट्या लावून 3 शिट्ट्या लावून डाळ रेडी आहे. मग आज मी फक्त डाळ वगैरेच बनवले, डाळ आणि राईस मस्त सिंपल. आणि मी हिरवी मिरची पण फ्राय केली, तुम्हाला मी ती पुढे दाखवते, तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघा. आणि ह्या मिरच्या मी असंच फक्त फ्राय करून घेते, मला खूप आवडतं तिखट. पण यात असं तिखट नसतं, असंच थोडं चवीला डाळ भातावर खायला मस्त. फक्त असंच थोडं तेलामध्ये मी सॉटे करून घेईन. ही मस्त डाळ वगैरे झाली आहे छान. आणि आता मी हे तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेते. शॅलो फ्रायच करेन, डीप फ्राय नाही करेन. डाळ झाली आहे इथे. आणि रात्री ना बोंबील बनवलेलं, ते थोडं गरम करून ठेवते, ते पण घेईन खायला. तर ही मिरची मी थोडी स्लिट करून घेते. काही करायचं नाही, फक्त तेलामध्ये ॲड करायचं हे आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि लास्टमध्ये आपल्याला मीठ आणि लिंबू, वरून लिंबू आणि मीठ ॲड करून घ्यायचं आहे, बस. आता इथे मी पॅन ठेवते. मिरच्या घेते. तेल ॲड करते असं, बस एवढं तेल बस झालं. थोडं मीडियम गॅसवरच करते. तर आता इथे हे ना मिरच्या झाल्यात बघा, असं पूर्ण लाल करून घेतलंय मी. आणि त्याच्यावर आता मी मीठ टाकेन आणि हे लिंबू टाकेन थोडं. बस रेडी आहे. आता मी जेवायला घेऊ. डाळ आणि मिरची, छान सिंपल जेवण. मी जेवून घेतो. कॅटू चला, भातू खायचं ना? हां, काय खाणार तू? दाल राईस खाणार नाही? बघ मम्माने काय बनवलंय कॅटूसाठी. हां, खाणार ना तू? गरम आहे सोनू, मम्मा आली थांब. मी ते जेवायला बसलोय आणि कॅटूचं चाललंय वाव. आता हे नवीन ती शिकली आहे, सारखं ज्या तोंडातून निघतं काय वाव. कसं खाते कॅटू? हा बोल वाव. सरांना बोल या जेवायला. कॅटू या जेवायला, या जेवायला. तर मी कॅटूला वाढते हा, कारण तिला असं मी भरवलेलं नाही, तिला तिच्या प्लेटीमध्ये पण पाहिजे असतं खायला ना. स्वतःहून कॅटूला आवडतं जेवायला. दे, थांब मम्मा देते, थांब मम्मा देते ना, थांब. ऐकणार नाही ना ही पोरगी. मी तुम्हाला दाखवते इथे काय चाललंय. मी कोणत्या प्लेटमध्ये शिफ्ट झाली आहे. तिने भाताचं काय केलं आहे, पूर्ण भात पाडवून टाकलं आहे. आणि हे असं असतं, हे नेहमीच असतं असं.
आणि किती पेशन्स ठेवावे लागतात आहे मला, आणि जे की माझ्यामध्ये बिलकुल नाही. मी आहे म्हणजे 0 आहे पेशन्स लेवल. मी म्हणजे मला कंट्रोलच नाही होत. पण हे आहे ना हे हा एवढा मोठा माणूस, त्याच्यासाठी आता पेशन्स ठेवावे लागतात. हे बघा, हे रोजचं असतं आपलं असं. त्या प्लेटमधून मी ह्या प्लेटमध्ये शिफ्ट झाली आहे आणि हे असं चालू आहे इथे. आणि हे कोण साफ करणार आहे? काय काय हा खूप नखरा आहे तुझ्या काय हो? हे असं कोण खातं? चांगली दाल बनवले ते तुला खायला नको. हा दाल राहिली साईडला, हे कोण खाणार? आणि तुला सुक्का भात खायचंय. हिचं नेहमीच असतं ना असं. आली आहे. आणि कॅटूला काय मिळालंय? हा बर्थडे गिफ्ट दिले काय मम्माने, आईनी? हे कॅटू आता ती झोपेतून उठली आहे. काय आणलं? बाप रे बाप, क्या है ये कॅटू? बाबाकडून आणि माझ्याकडून. अरे बाप रे, कोणाला द्यायचं? मम्माला. थँक्यू. कॅटू कोणाला देणार तू? मम्माला देणार ना? हा अरे बापरे, बघ कशी देते मम्मी. कसं करतो? वाव, अरे बापरे, कसे करतो? काय चालू आहे हे? हा एक मिनिट दे कॅटू, मम्माला दे. दे दे मामाला. तुला चॉकी घेऊन येणार हा मम्मा. दे दे. आता कुठे जाते आम्ही तू? तर चालली मी सायलीकडे. बस सायली, रेणुका. हा कसं ना? ना सायली, रेणुका ताई, बस. और कौन चाहिए? हा आईला तू कोण पाहिजे? कॅटू. आणि केटू पाहिजे. आणि कॅटू पाहिजे. काय खाते तू? जेवायला नको, आज खूप सतावला नाही तिने मला. केस बघ, केश. तिचा हेअरकट करायचा मम्मी. काय समजत नाही. अलिसा बोलते तर नाही बोलतोय तो. आपण भेटूया नंतर. हा हेअर वॉश वगैरे करून घेतलंय आणि गरम किती होत आहे. आणि इथे बघा काय नाटक चालू आहे. ही पोरगी ना ऐकायलाच नाही ऐकत. सोनू खाली उतर. आणि किती गरम होतंय. आता फक्त 1 हप्ताच थंडी पडली असेल आणि आता गरम किती होतंय. बापरे, मला ही गरमी बर्दाश्त नाही. एक वेळेस मला थंडी चांगली वाटते. आणि आता मी मस्त कॉफी वगैरे पिईन आणि कपडे धुवून ठेवलेत, आता ते सुकवायचे बाकी आहेत. खूप कामं असतात. खूप कसं वाटते डोंगर. हा कुठे घेऊन आली मम्मा तुला? कार्टर रोडला घेऊन आली ना? गार्डनमध्ये तुला खेळायचं नाही ना? हा मग नाही तुला घेऊन नाही येणार. हा कॅटूला तर मी नाही घेऊन येणार, ती खेळत नाही. तू खाणार ना बुट्टा? बोल त्यांना लवकर करायला. हाफ कर सकते क्या? हाफ कर दो ना. डॅडूची लाडकी. हा आता आपण कुठे जातोय? आता घरी जातोय ना? बाय बाय कर. बाय 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 बाय. काय चलो टाटा कर ना. बाय 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 बाय. बस 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 चलो बाय बाय कर. बाय कर. अरे बाबा. बाय 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 बाय. डॅडूला चिपकून बसली आहे. टाटा टाटा टाटा. बाय 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 बाय.